नमस्कार. आज आपण वर्ग 8वा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित याच्या काही व्हिडिओच्या मालिका आजपासून आपण सुरू करत आहोत. त्यातील प्रथम घटक आज आपण अभ्यासणार आहोत. प्रथम घटक आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. हा जो संख्यांचा गट आहे या संख्यांच्या गटाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. या प्रत्येक नंबर ऑफ ग्रुप ऑफ नंबर्स मध्ये कोणकोणत्या संख्यांचा अंतर्भाव होतो ते विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. संख्यांची ओळख आपल्याला अगोदर तर आहेच, पण पुढील जे संख्यांचे काही गट पडतात त्याची ओळख, त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, तर ते विद्यार्थ्यांना त्या संकल्पना क्लिअर स्पष्ट असणं गरजेचं आहे. तर पहिला संख्येचा जो गट आहे तो आहे नैसर्गिक संख्येचा. नैसर्गिक संख्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतो. आता नॅचरल नंबर्स हे 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5 आणि पुढे अनंत. म्हणजे लहानात लहान नैसर्गिक संख्या जर सांगायची झाली तर छोट्यात छोटी नैसर्गिक संख्या ही 1 आहे, व मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगायची असेल तर ती सांगता येणार नाही, कारण मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्या या अनंत आहेत, त्या पुढे कधीही न संपणाऱ्या आहेत. आणि नैसर्गिक संख्यांचा हा जो गट आहे त्याला आपण n या अक्षराने, कॅपिटल N या अक्षराने आपण दर्शवतो नैसर्गिक संख्याचा संच. दुसरी जी संख्यांचा जो आपल्याकडे गट आहे तो आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येला आपण इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हणतो. पूर्ण संख्येचा गट हा W, कॅपिटल W या अद्याक्षराने आपण दर्शवितो. पूर्ण संख्यांच्या गटामध्ये सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो. फक्त 0 पासून पूर्ण संख्या या सुरू होतात. जसं आपण बघितलं की नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, त्याच पद्धतीने पूर्ण संख्या या 0 पासून सुरू होतात. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि पुढे अनंत. म्हणजे लहानात लहान पूर्ण संख्या जर सांगायची झाली तर ती 0 असेल, आणि मोठ्यात मोठी पूर्ण संख्या जर सांगायची असेल तर ती सांगता येणार नाही, कारण मोठ्यात मोठी पूर्ण संख्या ही अनंत, कधीही पूर्ण संख्या संपणार नाही. त्यानंतरचा गट येतो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येला आपण इंग्रजीमध्ये इंटेजर असं म्हणतो. आता या पूर्णांक संख्येला सिंबॉल कॅपिटल Z या अक्षराने त्याला संबोधतात. त्याचं ते सिंबॉल आहे त्या ग्रुप ऑफ नंबर्सचं, पूर्णांक संख्येचं. तर पूर्णांक संख्या आपण नंबर लाईन शिकलो. नंबर लाईन मध्ये आपण बघितलं की डाव्या बाजूला काही संख्या असतात, उजव्या बाजूला काही संख्या असतात, आणि बरोबर मधोमध 0 हा असतो. 0च्या डाव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या ऋण असतात, आणि 0च्या उजव्या बाजूला ज्या संख्या असतात
त्या धन असतात आणि म्हणजेच त्या संख्या रेषेवर नंबर लाईनवर ज्या ऋण शून्य आणि धन संख्या येतात त्या सर्वच्या सर्व संख्या पूर्णांक संख्यांच्या गटामध्ये येतात. म्हणजे जर का आपल्याला पूर्णांक संख्या ऋण सांगायची असेल तर ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3 या पद्धतीने हा गट आपल्याला सांगता येईल. आता इकडं हा डॉट डॉट दिला, याचा अर्थ डाव्या बाजूला ह्या ज्या संख्या आहेत ह्या छोट्या छोट्या होत जातात. म्हणजे इकडं ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, तर छोट्यात छोटी पूर्णांक संख्या किती सांगता येईल तर त्या अनंत आहेत. ती छोट्यात छोटी पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. त्याच पद्धतीने मोठ्यात मोठी पूर्णांक संख्या जर सांगा म्हणून जर आपल्याला कोणी म्हणेल तर आपल्याला मोठ्यात मोठी पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येणार नाही, कारण मोठ्यात मोठी पूर्णांक संख्या इकडच्या पूर्णांक संख्या अनंत आहे. चौथा संख्येचा गट परिमेय संख्या. परिमेय संख्येला इंग्रजीमध्ये आपण रॅशनल नंबर असं म्हणतो. परिमेय संख्या या कॅपिटल क्यू या अद्याक्षराने आपण त्याला सिम्बॉल दाखवू शकतो परिमेय संख्येचा. तर परिमेय संख्या म्हणजे कोणत्या तर बघूया. पी हा कोणतीही पूर्णांक संख्या आणि क्यू हा शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या असेल. परिमेय संख्येची व्याख्या आहे पी ही कोणतीही पूर्णांक संख्या चालेल. आपण 3 क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर पूर्णांक संख्या बघितल्या. पूर्णांक संख्या ह्या ऋण, शून्य आणि धन असू शकतात. म्हणजे पी च्या जागेवर कोणतीही ऋण संख्या येऊ शकते, शून्य येऊ शकतो किंवा धन संख्या येऊ शकते. आणि क्यू हा शून्यला सोडून क्यू च्या जागेवर शून्य येणार नाही. मग क्यू च्या जागेवर ऋण संख्या चालेल किंवा धन संख्या चालेल. फक्त क्यू च्या जागेवर आपल्याला शून्य चालणार नाही. क्यू इज नॉट इक्वल 0, तो शून्य असणार नाही. अशी पी छेद क्यू जी संख्या तयार होईल तिला आपल्याला परिमेय संख्या असं म्हणता येईल. आता या ठिकाणी परिमेय संख्येचे 2 प्रकार पडतात. तर ते 2 प्रकार आपण वेगळ्या वर त्याचा अभ्यास करूया. परिमेय संख्येचा पाचवी संख्या अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येला इंग्रजीमध्ये इरॅशनल नंबर्स असं म्हणतात. आणि हा आय या अद्याक्षराने किंवा
क्यू डॅश या आद्याक्षराने सुद्धा अपरिमेय संख्येला आपण संबोधतो, त्याचं ते सिंबल आहे. तर अपरिमेय संख्या कोणत्या? तर ज्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत, त्या अपरिमेय संख्या होय. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या कोणती नाही, जसं आपण बघितलं वर्गमुळात 4 चं वर्गमूळ मिळतं आपल्याला 2, म्हणजे 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. परंतु जर वर्गमुळात 2 म्हणजे 2 चं वर्गमूळ जर आपल्याला विचारलं तर ते आपल्याला 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, तर त्याचं वर्गमूळ अशा पद्धतीने येईल. म्हणजे वर्गमुळात 2 ही आपल्याला अपरिमेय संख्या असेल. आता बघूया आपण परिमेय संख्येचे वर्गीकरण. आपण बघितलं परिमेय संख्या ही p छेद q त्या स्वरूपात असते. या ठिकाणी q हा शून्य नाही, q हा शून्य नसणार आहे, तेव्हाच आपण p छेद q ला परिमेय संख्या म्हणतो. उदाहरण एक घेऊया. एकशे 35 छेदस्थानी 12 याचं जर आपण दशांश रूपामध्ये जर का याचं रूपांतर केलं तर काय येतं काढूया. म्हणजे 135/12 याचं जर आपण दशांश मध्ये रूपांतर केलं तर आपल्याला ते मिळतं 11.25. तर या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की त्याचं जे दशांश रूप आहे हे दशांश रूप आहे खंडित. या ठिकाणी भागाकार पूर्ण संपलेला आहे, भागाकार बाकी शून्य आली म्हणजे भागाकार संपलाय. म्हणजे हे जे दशांश रूप आहे हे खंडित आहे, याला म्हणायचं खंडित. म्हणजे या ठिकाणी बाकी शून्य आली, भागाकार संपला, पुढे भागाकार करण्याची आवश्यकता राहणार नाही बाकी शून्य आल्यामुळं. म्हणून त्याचं जे दशांश रूप आहे ते कसं आहे, खंडित आहे. म्हणजे ही परिमेय संख्या आहे. जसं इथं p हा कोणतीही काय आलेली आहे, पूर्णांक संख्या आलेली आहे, आणि q हा शून्य, तर शून्यला सोडून कोणतीही एक पूर्णांक संख्या आहे तर ही परिमेय संख्या आहे. पण या परिमेय संख्याचं जेव्हा आपण दशांश रूपामध्ये रूपांतर केलं त्यावेळेस आपल्याला ते रूपांतर आढळून आलं 11.25. म्हणजे तो भागाकार खंडित आला. म्हणजे या ठिकाणी आपला पहिला याचं वर्गीकरण करताना पहिलं वर्गीकरण करता येईल की त्याचं जे दशांश रूप आहे ते कसं असतं, खंडित येऊ शकतं. खंडित दशांश रूप येतं. आता दुसरे एक उदाहरण घेऊन बघूया. 20/3 या ठिकाणी 3 ने जर आपण 20 ला भाग दिला
तर या पद्धतीने आपला भागाकार येईल. म्हणजेच 20/3 हा जर याला जर आपण दशांश चिन्हामध्ये रूपांतरित केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 6.6. आणि 6 हा अंक तुम्ही या ठिकाणी पुढे कितीही जर भागाकार करीत राहिला तर तुम्हाला 6च अंक परत 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 6चा अंक मिळणार आहे. म्हणजे हे त्याचं जे रूप आहे, भागाकार कधी संपेल का? भागाकार कधीही संपणार नाही. म्हणजे याचं दशांश रूप कसं आहे, या ठिकाणी खंडित, इथं खंडित मिळालं, पण या उदाहरणामध्ये दशांश रूप हे कसं मिळालं? अखंडित मिळालं. दशांश रूप अखंडित मिळालं. आणखीन एक वैशिष्ट्य आहे, अखंडित आहे पण 6ची पुनरावृत्ती झालेली आहे. 6 हा अंक परत 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 अनंत वेळेस येणार आहे. म्हणजे त्याला म्हणायचं आवर्ती. अखंडित आणि आवर्ती हे त्याचं दशांश रूप आहे. म्हणजे परिमेय संख्येची ही आपल्याला 2 रूपे मिळतील की परिमेय संख्याचं दशांश रूपामध्ये जर का आपण रूपांतर केलं तर ते एकतर खंडित येईल, जसं आपण 135/12 केलं 11.25 आलं. आणि अखंडित मध्ये आपण 20/3 बघितलं तर ते 6.6 डॅश असं रूप आलं. म्हणजे त्याचं दशांश रूप इथं खंडित आहे तर इथं अखंडित आहे. म्हणजे यावरून निष्कर्ष निघतो की परिमेय संख्याचं दशांश रूप हे खंडित किंवा अखंडित आणि आवर्ती येतो. आता इथे दुसरा एक प्रकार आहे की वर्गमुळात 2, म्हणजे 2चं जर वर्गमूळ या ठिकाणी काढलं तर 2चं वर्गमूळ काय येतं? 2चं वर्गमूळ येतं तर 2चं वर्गमूळ अखंडित आहे, पण यात वैशिष्ट्य आहे की वर्गमुळात 2चं दशांश रूप हे आवर्ती नाही. म्हणजे इथं जसं 6चा आवर्त झालेला आहे, पण या दशांश रूपामध्ये कोणत्याही संख्येचा तुम्हाला आवर्त, कोणत्याही संख्येची पुनरावृत्ती तुम्हाला आढळून येणार नाही. परत परत कोणताही अंक येणार नाही तुम्हाला. तुम्ही कितीही याचं दशांश रूपापर्यंत जर तुम्ही केलं भागाकार तर तुम्हाला कधीही आवर्त मिळणार नाही. जसे इथं 6 परत परत आला किंवा एखाद्या संख्येचा गट परत परत येतो, तर तसं याच्या दशांश रूपामध्ये तुम्हाला काही आढळून येत नाही. म्हणजे ही संख्या वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या नाही, तर ती अपरिमेय संख्या आहे. म्हणजे अपरिमेय संख्येचं वैशिष्ट्य काय की अपरिमेय संख्या ही अपरिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंडित आणि अनावर्ती असतं. इथं आपण त्याचं वैशिष्ट्य घेऊया. परिमेय संख्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित किंवा